उत्तर प्रदेशच्या संभलमधील जामा मस्जिद परिसरातील राडा हा ताजा असतानाच राजस्थानच्या अजमेर दर्ग्याचा वाद उफाळून आलाय। अजमेर दर्ग्याच्या जागी महादेवाचं मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका ही न्यायालयानं स्वीकारली आहे आणि त्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण कसं तापतंय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। अजमेर शरीफ अर्थात ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा इथली मन्नत पूर्ण होते अशी इथं माथा टेकणाऱ्यांची ठाम भावना। मात्र हाच अजमेर शरीफ दर्गा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या ठिकाणी पूर्वी महादेव मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयानं दाखल करून घेतली। त्यामुळे आता राजकारण सुद्धा तापू लागलंय। तर दुसरीकडे असरुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि संघावर आरोप केलेत। ये सत्य है कि जब आक्रांता आए थे मुगल तो हमारे मंदिरों को तोड़ा था, इसीलिए अर्जी दिए हैं, कोर्ट ने माना है और सर्वे के कानूनन अधिकार है और उस सर्वे पर भी संबल बनाने की कोशिश कर रहे हैं, वो नहीं होगा। आप बताइए क्या करना चाह रहे हैं लोग? आखिर क्यों इतनी नफरत पैदा कर दिए बीजेपी आरएसएस वाले मस्जिद दरगाहों के ताल्लुक से? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खुद चादर भिजाते हैं, तो ये तो देश के हित में नहीं है। जो सियासत नरेंद्र मोदी और आरएसएस कर रही है उससे देश कमजोर हो रहा है, उससे भाईचारगी कमजोर हो रही है, रूल ऑफ लॉ कमजोर हो रहा है। दरम्यान न्यायालयानं ही याचिका कोणत्या मुद्द्यांच्या आणि तर्कांच्या आधारे स्वीकारली हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। याचिकाकर्ते आणि हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी 3 तर्क दिलेत। दर्ग्याच्या दरवाजांची बनावट ही हिंदू मंदिरांप्रमाणे, दरवाजांवरील नक्षीकामातून सुद्धा हिंदू मंदिर असल्याचा अंदाज लावता येईल। दर्ग्याच्या वरील भाग, घुमट यामध्ये सुद्धा हिंदू मंदिर धार्मिक स्थळांप्रमाणे रचना आढळते। जिथे जिथे शिव मंदिरं आहेत तिथे नक्कीच पाणी आणि धबधबे आहेत। अजमेर दर्गा इथे सुद्धा ही स्थिती आहे। याबाबतची पुढील सुनावणी येत्या 20 डिसेंबरला होणार आहे। अजमेर दर्ग्याचे मुख्य उत्तराधिकारी आणि ख्वाजा नसरुद्दीन चिश्ती यांचे वंशज नसरुद्दीन चिश्ती यांनी मात्र निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। तर न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याची प्रतिक्रिया सत्ताधारी भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे कि जो एक नई परिपाटी देश में पैदा कर दी गई है, बनाई जा रही है कि आए दिन देखने में आ रहा है कि कभी किसी मस्जिद पे मंदिर का क्लेम किया जा रहा है, कभी किसी दरगाह पे मंदिर का क्लेम किया जा रहा है। ये हमारे समाज के हित में नहीं है। देश के अजमेर दरगाह से हिंदुस्तान ही नहीं पूरी दुनिया का मुसलमान, हिंदू, सिख, ईसाई सब जुड़े हुए हैं। सबकी आस्था इस दरगाह से जुड़ी हुई है। अजमेर का इतिहास 850 साल का इतिहास है। सेंसिटिव चीजों में हम लोग को बहुत कम बात करें और बचें ये सब चीजों में ना, क्योंकि जब कोर्ट इन्वॉल्व हो जाए तो हम लोगों की टिप्पणी नहीं, वो जांच का विषय, वहां पर क्या है उसको पूरी तरह से जांच होगी और सारे तथ्य सामने आएंगे। एकीकडे हे प्रकरण तापलंय तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या संभलमधील जामा मशिदीचं सर्वेक्षण आणि त्यावर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे। संभलमध्ये नेमकं काय घडलं? संभलमध्ये असलेल्या जामा मशिदीच्या जागी मूळ हरिहर मंदिर असल्याचा हिंदू पक्षाचा दावा। या अनुषंगानं न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण सुरू असताना गोंधळ, सर्वेक्षण सुरू असताना दगडफेक आणि हिंसा, प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 4 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप। उत्तर प्रदेश आणि राजस्थानच नाही तर अजमेर, संभल या मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण सुद्धा तापलंय। आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक इंच जमीन ही हिंदू समाजाची होती, आहे आणि राहणार। याचंच उत्तम उदाहरण म्हणजे अजमेर दर्गावर शिवमंदिर असल्याचा दावा हा माननीय न्यायालयाने मान्य केलेला आहे आणि त्या दिशेने चौकशी सुरू केलेली आहे। ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे। शेवटी जो हिंदूंचं होतं ते हिंदूंना मिळालंच पाहिजे। नाही, मग याच्यात असं आहे, या देशावर आक्रमणकारी आलेत। हा देश सोन्याचा धूर, दुधाच्या नद्या, या देशाचं वैभव, या देशाची संस्कृती तुम्हालाही माहित आहे की इंडस व्हॅलीमध्ये आजही आपण सांगतो जगातलं पहिलं पोर्ट इंडस व्हॅलीमध्ये आपण सिंधू संस्कृतीने केलं। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याच ठिकाणी जेव्हा औरंगजेब आले किंवा आक्रमणकारी आले यांनी आमचं नुकसान केलं, आता त्या गोष्टीमध्ये कोर्ट योग्य पुराव्यांनी योग्य निर्णय देत आहे।
खरं तर बाबरी मशिदीचा वाद गाजत असताना 90च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन केंद्र सरकारनं प्रार्थनास्थळ कायदा संमत केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी किंवा त्या अगोदरपासून एखाद्या जमिनीवर जो धार्मिक ढाचा असेल त्याचं स्वरूप बदलता येणार नाही अशी तरतूद त्या कायद्यात होती. मात्र धार्मिक स्थळाचं स्वरूप आणि रचना बदलता येत नसली तरी त्या ठिकाणी पूर्वी काय होतं ते शोधता येतं असा निकाल 2022 साली न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या पीठानं दिला आणि तेव्हापासून सर्वेक्षणाला परवानगी दिली जाऊ लागली. सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या प्रार्थनास्थळ कायद्यात सुधारण्याची मागणी सुद्धा जोर धरतीये. मुंबईतून विक्रांत शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.